मांद आहे ना. मटन मसाला बस वजडी सारखं काय म्हणतो. मित्रांनो चांगली तरी बिरी लागलेली. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे जत्रा स्पेशल मटन. तर चला बघूया कशा प्रकारे त्याची रेसिपी आणि झाल्यानंतर कशा प्रकारे होते. जे जत्रेमध्ये मटन बनवलं जातं ते कशा प्रकारे बनवलं जातं चला बघूया. मित्रांनो पहिल्यांदा आपण तेल ओतून घेतलेलं आहे. मित्रांनो आता मटणामध्ये चरबी म्हणजे मांद बाजूला काढून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर कांदा त्यात टाकून द्यायचा आहे. मित्रांनो जी चरबी आपण काढलेली ती पण याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि व्यवस्थित हलवायचं चालू आहे. मित्रांनो चांगलं पिवळं होस्तपर्यंत परतून घ्यायचं आहे. मित्रांनो खाली जी जाळ लावलाय ते कमी पडू नको त्यामुळं आत सारायचं चालू आहे. मित्रांनो आपण बनवणार आहे हळदी मिठाचं मटण. त्यासाठी आधी हळद टाकून घ्यायचंय. हळद टाकून घेतल्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे मीठ. हळद टाकून झाले की मीठ पण टाकून घ्यायचंय. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. हळदी मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकलेली. हे चांगलं परतून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो आग बघू शकता कसली जबरदस्त आग लावली आम्ही. मित्रांनो याच्यामध्ये मटणाचे पीस टाकून घेतलेले. आता जे आपण बनवलेले होते ग्रेव्ही ते सगळं एकजीव करून घ्यायचं आणि शिजवायला ठेवायचं. मित्रांनो पातेल्यातलं मटण किती किलो असणं अंदाजे तुमचे कमेंट करून सांगा. मित्रांनो नंतर ह्याच्यात गरम केलेलं आपलं पाणी जे होतं ते टाकून द्यायचं आहे आणि शिजण्यासाठी
ठेवायचं आहे. मित्रांनो, आपल्या हळदी मिठाच्या जे कालवण आहे त्याला दणदणीत उकळी फुटलेली. हे मटण शिजेपर्यंत आपण जरा मसाले काढून घेऊया. चला, कुठले कुठले मसाले आम्ही वापरले चला बघूया. ब्याडगी मिरची पावडर घेतली, मटन मसाला पावडर, संडे मसाला, संडे मसाल्याच्या छोट्या 2 पुड्या, गोडा मसाला पण घेतला मित्रांनो. आपण थोडाच टाकलाय गोडा मसाला. त्यानंतर आपण आता घेतलेला आहे कुठला मसाला आहे मित्रांनो, कांदा लसूण मसाला, तो पण थोडाच टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपला जो घरचा मसाला आहे तो 1 वाटी घेतलेला आहे. अशा प्रकारे मसालाच बघा किती झाला आहे. मित्रांनो, मसाले काढून झाल्यावर आपण पुन्हा बॅक ऑन द ट्रॅक आलोय. आपलं जे हळदी मिठाचं आहे ते शिजलंय का नाही ते बघूया. मित्रांनो, 2 जणांनी चेक केल्यानंतर आम्ही या नतिजावर पोचलो की अजून जरा थोडीशी कसर आहे, अजून थोडं शिजून द्यायला पाहिजे. मग आम्ही पुन्हा एकदा जोरदार जाळ लावला आणि शिजून द्यायला चालू केलं. मित्रांनो, ते शिजेपर्यंत तर चला वजडी साफ करून घेऊया असं ठरवलं. वजडी गरम पाण्यामध्ये चांगलं 1-2 वेळा खंगाळून काढले. मित्रांनो, नंतर आपण या हळदी मिठाची हात वजडी टाकून घेतली जेणेकरून ते शिजल ह्याच्या बरोबर.
मित्रांनो फायनली हळदी मिठाचं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला तयारी करायची रश्श्याची. तर चला रश्श्याची तयारी बघूया कशा प्रकारे रस्सा बनवला जातो. कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट, मित्रांनो हे भाजक्या कांद्याची पेस्ट. मित्रांनो आमची आत्या आली, आत्याच्या मार्गदर्शनाखाली चाललंय सगळं. आत्या सांगते काय काय करायचंय. बरोबर चाललंय का व्यवस्थित? हे व्यवस्थित चाललंय का बरोबर? चांगलं चाललंय, चांगलंय, छान. चुकलं बिकलं तर सांग काय. मित्रांनो ही पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचे आहेत. बघू शकता मसाले टाकलेले त्याच्यामध्ये. मित्रांनो याच्यात आपण टाकणार आहे गोल्डन खोबरं किंवा कांदा खोबरं ज्याला म्हणतात ते टाकून घेतलेलं आहे. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली, थोडीशी कुठं सगळी टाकून दिली. हळदी मिठाचं पाणी जे आपण काढलेलं ते नंतर मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित प्रकारे. त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. मित्रांनो आपण रश्श्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार पाणी वाढवायचं आहे त्याच्यामध्ये. एकदा पाणी वाढवलं की मग काम संपलं आपलं.
मित्रांनो चांगली तरी विरी लागलेली. झाकण ठेवायचं का हो? झाकण ठेवायचं, झाकणाने तरी मिळते. चालतंय, असंच उकळू द्या मग. नाही नाही, मापात आहे तसं. आपण हे वापरतो ना इसूर, तर ती ओरिजिनल चव कमी करतं. घट्ट करणे. हा, घट्ट करण्यासाठी मोठ्या कामाला आहे ना, समजा 1000 लोकांचं 1500 लोकांचं, त्याच्यासाठी ते वापरायलाच लागतं घट्ट पाणी येण्यासाठी. पण हे आपलं आहे 100 कमी पाणी. पिऊन बघितलं तर मित्रांनो बघू शकता मस्त तरी आलेले. तरी एका बगुल्यात काढून घ्यायची आपल्याला, म्हणजे ज्याला जशी लागेल तशी आपल्याला वाढता येईल. जास्त तेलकटपणा पण राहणार नाही त्याच्यामुळे कालवणं. मित्रांनो मटण कसं झालंय विचारूया आता खाणाऱ्यांना जरा. कसं काय झालं? मस्त झालं एकदम. तुम्हीच बनवलंय? कसं काय झालं मटण? मामा कसं काय? ओके. कसं काय झालं? ओम शरद कसं काय झालंय? मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओसाठी लाईक करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. मित्रांनो खरं सांगायचं तर मटणाचा रस्सा एक नंबर झाला होता. लय माणसं 4-4, 5-5 वाट्या पेले काय काय. तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा, तुम्हालाही लय आवडेल. मला तर लय आवडलं. चला बाय बाय.